पुण्यातील वाघोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील अशी ही घटना आहे. कारण इथे कुण्या बाहेरच्यानी नाही तर एका आईनेच आपल्या पोटच्या 11 वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मृत मुलाचं नाव आहे साईराज संतोष जायभाये, वय अवघं 11 वर्ष. तर हत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी आईचं नाव आहे सोनी संतोष जयाभाये. ही संपूर्ण घटना वाघोली परिसरातील एका घरात सकाळच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी घरात केवळ आई आणि तिची 2 मुलं उपस्थित होते. पती संतोष जयाभाये हा नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर गेला होता. प्राथमिक माहितीनुसार घरात काहीतरी वाद झाला असावा. याच दरम्यान आरोपी आईने स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि अवघ्या 11 वर्षाच्या साईराजवर हल्ला केला. आईने आपल्या पोटच्या मुलाचा गळा चिरत त्याचा जागीच खून केला. इतक्यावरच ही घटना थांबली नाही. मुलाचा खून केल्यानंतर आरोपी आईने आपल्या 13 वर्षाच्या मुलीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीने प्रसंगवधान राखत तात्काळ घराबाहेर धाव घेतली आणि जोरजोरात आरडाओरडा केला. मुलीचा आवाज ऐकताच शेजारी तातडीनं मदतीसाठी धावले. शेजारच्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर जे दृश्य पाहिलं ते अक्षरशः अंगावर काटा आणणारं होतं. घरात रक्ताचे डाग पसरलेले होते. जमिनीवर चाकू पडलेला होता आणि रक्ताच्या थारोळ्यात 11 वर्षाचा साईराज निचपिन्न पडलेला होता. आईनेच आपल्या मुलाचा खून केल्याचं त्या क्षणी स्पष्ट झालं. घाबरलेल्या शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा केला, मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी महिला सोनी जयाभाये हिला तात्काळ ताब्यात घेतलं गेलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांची आणि नातेवाईकांची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीतून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र नेमकं कारण काय होतं? आई इतक्या टोकाला का गेली याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला सोनी जयाभाये ही एका खाजगी मॉलमध्ये कामाला गेली होती. काही दिवसापूर्वीच तिने नोकरी सोडल्याची माहिती समोर आली. तर तिचा पती संतोष जयाभाये हा मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटनेच्या दिवशी सकाळी पती घराबाहेर गेल्यानंतर घरातच हा संपूर्ण थरारक प्रकार घडला. सध्या पोलीस आरोपी महिलेची कसून चौकशी करत आहे. मानसिक तणाव, कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी या सर्व अँगलने तपास सुरू आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आईचा आपल्या मुलांसाठी असुरक्षित ठरावी ही बाब समाजाला हादरवणारी आहे. वाघोलीतील ही घटना केवळ एक खून नाही, तर संपूर्ण समाजासाठी गंभीर इशारा आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून लवकरच या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे हे स्पष्ट केलं जाईल. तर या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.